ही पुस्तिका तुम्ही छापू शकतात, विकू शकतात, अशा प्रकारची भूमिका पानसरेंची होती. पानसरेंना याच्यातून पैसे कमवायचे नव्हते, तर विचार पोचवायचं काम करायचं होतं. आमदार महोदयांनी सुद्धा ती वाचायला पाहिजे होती. त्यांनी वाचलेली अजून पण दिसत नाही. ते आत्ताही म्हणतायत की ते मेलेल्या माणसावरती पण गुन्हा दाखल करा. मला वाटतं ही अतिशय चुकीची भूमिका आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आता वाद जो आहे तो पेटलेला आहे आणि आज बुलढाण्यामध्ये या ठिकाणी जे आहे आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या नंतर पुस्तकाचं वाचन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे. तर आंदोलनकर्ते जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. हो, मला सांगाल की काय नेमकं या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि काय ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य झालं त्यावर आता हे आंदोलन होते. काय नेमकं परिणाम आहे? आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रातून आवाहन केलेलं आहे. ज्या पद्धतीने आमदार गायकवाड यांचं वक्तव्य आहे याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. महाराष्ट्रातून 12 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगणारं जे छत्रपती शिवाजी कोण होते हे पुस्तकाचं वाचन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि महाराष्ट्राची जी संस्कृती नाही महिलांच्या विषयी बोलण्यासंदर्भातली याची जाणीव आमदारांना झाली पाहिजे, या मागची आमची भूमिका आहे. आणि या ठिकाणी पुस्तकाचं वाचन होईल आणि त्यांच्या घरापर्यंत आम्ही जाणार आहोत. प्रशांत आंबेंना भेटण्याला आमदार तिथं जाणार होते, तर प्रशांत आंबे, त्यांची मिसेस आणि आई सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र जमल्यानंतर आम्ही त्यांच्या घराकडे जाणार आहोत. एक प्रश्न असा आहे की जे शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे पहिले जो याचा खप होता तो अतिशय कमी होता, परंतु हे वाद पेटल्यानंतर त्याचा खप वाढलेला आहे. तर कसं बघतात? ही जी पुस्तिका आहे ही कार्यकर्त्यांच्या प्रबोधनाकरता कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छापलेली आहे. लोकवाङ्मय प्रकाशन गृहाने याची पहिली पुस्तिका आवृत्ती काढली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अधिकार सगळ्यांना दिलेले आहेत. ही पुस्तिका तुम्ही छापू शकतात, विकू शकतात, अशा प्रकारची भूमिका पानसरेंची होती. पानसरेंना याच्यातून पैसे कमवायचे नव्हते, तर विचार पोचवायचं काम करायचं होतं. म्हणून आजच्या मिनिटाला 20 भाषेमध्ये याचं वेगवेगळ्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. 25 लाखापेक्षा अधिक त्याची विक्री झालेली आहे आणि गेल्या 8 दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये लोकवाङ्मय प्रकाशन गृह असेल, श्रमिक प्रतिष्ठान असेल, प्रशांत आंबेंना फोन असतील, अशा प्रकारे मागणी वाढते आहे. लोक लग्नाच्या वेळेस ते वाटप करतात, वेगवेगळ्या आनंदाच्या क्षणी लोक देतात. याचा अर्थ छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगणारी पुस्तिका महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे आमदार महोदयांनी सुद्धा ती वाचायला पाहिजे होती. त्यांनी वाचलेली अजून पण दिसत नाही. ते आत्ताही म्हणतायत की ते मेलेल्या माणसावरती पण गुन्हा दाखल करा. मला वाटतं ही अतिशय चुकीची भूमिका आहे. छत्रपती शिवराय हे प्रत्येकाच्या मनामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कॉम्रेड पानसरेंच्या मनात ते अधिक होते. अनेक व्याख्यानं कॉम्रेड गोविंद पानसरेंनी जिवंत असताना दिलेले आहेत आणि म्हणून या पुस्तिकेच्या विषयी लोकांना कुतूहल निर्माण झालेलं आहे. संपूर्ण देशभरातून त्याची मागणी येत आहे. अनेक भाषांमध्ये प्रकाशित झालेली पुस्तिका असल्यामुळे या पुस्तिकेतून महाराष्ट्राचा खरे छत्रपती शिवाजी महाराज समजणार आहेत. छत्रपती शिवरायांना संपूर्ण सर्व जनतेचे ते संपूर्ण सर्वांना सोबत घेऊन काम करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. ही व्यापक दृष्टिकोनातून त्यांची जी मांडणी कॉम्रेड पानसरेंनी केलेली आहे, हा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आम्ही सुद्धा अधिक जोमाने काम करणार आहोत. रूट कसा असणार आहे? आता आंदोलनाची दिशा कशी असणार आहे, काय सांगितलेलं आहे? पोलीस प्रशासनाने आम्हाला जयस्तंभावरती आहोत विपर्मिशन आमचे कॉम्रेड CN देशमुख जिल्ह्याचे सचिव बुलढाणा यांनी मागितलेली होती. पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली की गर्दी आणि सर्व ट्रॉफिकला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी जिजामाता उद्यान या ठिकाणी आम्ही सर्व जमणार आहोत आणि ते जमल्यानंतर इथले सर्व कार्यकर्ते, सर्व नेतृत्व महाराष्ट्राचं आमचं येणार आहे. त्यानंतर आम्ही इथली भूमिका, रूट जो काय असेल तो पोलीस प्रशासन सांगेल त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत आणि आमची जी भूमिका आहे ती आमच्या आमदार महोदयांपर्यंत पोहोचवणार आहोत. निश्चितच. तर आता जयस्तंभ चौकात होणारा जो मोर्चा होता तो या ठिकाणी बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार या परिसरातून निघणार आहे आणि यानंतर हा मोर्चा पुढचा कसा असणार हे त्यांचे जे वरिष्ठ आहेत ते आल्यानंतर या ठिकाणी कळणार आहे आणि त्याची दिशा कशी असणार आहे आणि त्या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे का फक्त आंदोलन होणार आहे किंवा आमदार संजय गायकवाड यांच्या घरापर्यंत ते जाणार आहेत हे सध्या तरी त्यांना अजून दिशानिर्देश तसे नाही आहेत. तर त्या आलेल्या सूचनेनुसार ते पुढं मार्गक्रमण करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.